आता आपण या चॅप्टरचा एक महत्त्वाचा पार्ट बघणार आहे. महत्त्वाचा कशाच्या प्रमाणे, ॲक्च्युली इट इज नॉट फॉर दी एक्झाम्स ओनली, इट इज फॉर दी एव्हरीडे लाईफ ऑल्सो. दॅट इज नथिंग बट दी रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. What is actually health? It is defined as a person's state of being physical, mental and social strongness is called as health. हेल्थ म्हणजेच काय तर एखाद्या माणसाचं फिजिकल बिईंग, मेंटली तो किती प्रिपेअर्ड आहे, स्ट्रॉंग आहे आणि त्याचं सोशल ॲटिट्यूड, दिस ऑल टुगेदर इज नथिंग बट दी हेल्थ. In our country, there seems to be lack of awareness regarding reproductive health. भरपूर ठिकाणी lack of awareness आपल्याला बघायला मिळतात regarding the reproductive health and various reasons आहेत त्याच्या मागे. reasons काय आहेत तर social customs, जे काही आपल्या चालीरीती आहेत त्या आहेत. त्यानंतर ट्रेडिशन्स, वेगवेगळ्या डिस्ट्रिक्ट्सचे वेगवेगळे ट्रेडिशन्स, वेगवेगळ्या स्टेट्सचे वेगवेगळे ट्रेडिशन्स. इलिटरसी, कमी शिकलेले आहोत आपण असं खूप आधीपासून चालत आलेलं आहे. दॅट कॅन बी अ रिझन ऑफ रिड्यूस्ड रिप्रोडक्टिव्ह हेल्थ अँड शायनेस. जेव्हा जेव्हा आपण सेक्स और रिप्रोडक्शनच्या विषयी बोलतो त्या वेळेला एव्हरीबडी फील्स शाय. आपण आपल्या आईवडिलांशी बोलताना सुद्धा खूप लाजतो या गोष्टींबद्दल बोलण्याच्या आधी. सो देर इज अ लॉट ऑफ शायनेस वेन एव्हर वी टॉक अबाउट रिप्रोडक्शन और सेक्स. Especially, there seems to be indifference towards the reproductive health of the women. Nowadays, women are working as a part of with men. पुरुषांबरोबर बायका सुद्धा भरपूर काम करू लागलेल्या आहेत. त्यामुळं त्यांना जास्त काळ आउटडोर्स राहायला लागतं, घराच्या बाहेर राहायला लागतं. या वेळेला जर मेन्स्ट्रुअल सायकल चालू असेल, MC चालू असेल, ब्लीडिंग चालू असेल, दे हॅव टू टेक केअर ऑफ देअर private organs or genitalias during this period and they need to keep them clean time to time. त्यांना साफ करणं अतिशय महत्त्वाचं असतं. जर ते नाही झालं then there can be leading to various infections. जास्तीत जास्त काय होऊ शकतं, युट्राईन कॅन्सर, वजायनल कॅन्सर एवढे मोठे मोठे डिसीजेस सुद्धा होऊ शकतात if we don't keep the genitalias clean. प्रॉब्लेम्स रिगार्डिंग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ में ऑकर. एवढंच नाही तर तुमचं रिप्रोडक्टिव्ह लाईफ सुद्धा धोक्यात येऊ शकतं. मे बी यू विल नॉट बी एबल टू गिव्ह बर्थ टू अ चाइल्ड ऑल्सो. सम प्रॉब्लेम्स रिगार्डिंग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ में अराइज इन मेन टू. फक्त बायकांमध्येच प्रॉब्लेम्स येत नाही तर मेन्समध्ये सुद्धा प्रॉब्लेम्स येऊ शकतात. It is essential to maintain cleanliness of the genitalias. It is very very important की तुमचे जे काही reproductive organs आहेत त्यांचे तुम्ही cleanliness बद्दल विचार करावा आणि you need to keep them clean at time to time. Among the various sexual diseases, वेगवेगळे sexual diseases आहेत. Example आहेत AIDS, syphilis, gonorrhea. They occur on a large scale. Both of these diseases are caused by the bacteria. बॅक्टेरियांमुळेच हे डिसीजेस होतात. कुठले दिले तिथं तर सिफिलिस आणि गनोरिया दिलेले आहेत. टॉकिंग अबाउट दी सिफिलिस, ऑकरन्स ऑफ दी चान्सर और पॅचेस ऑन वेरियस पार्ट्स ऑफ दी बॉडी इन्क्लुडिंग जेनिटालियाज, रॅशेस, फीवर, हे सगळ्या गोष्टी सिफिलिसमध्ये दिसतात. कुठल्या कुठल्या तर फर्स्ट इज यू विल सी पॅचेस. यू कॅन सी युअर फर्स्ट स्टेजमध्ये तोंडांमध्ये चट्टे दिसू शकतात. जेनिटालियाजमध्ये, मेनमध्ये, पेनिसमध्ये तुम्हाला पॅचेस दिसू शकतात, चट्टे दिसू शकतात. अल्सर्स टाईप चट्टे दिसायला लागतात. दॅट इज नथिंग बट पॅचेस. जेनिटालियाज, रॅश, अंगावरती रॅश खास सुटू शकते. सेकंड डायग्राम. देन यू विल हॅव फीवर. देर इज इन्फ्लमेशन ऑफ दी जॉईंट्स. तुमचे जे काही जॉईंट्स आहेत ते इन्फ्लेम्ड होऊ शकतात, दुखू शकतात. ॲलोपेशिया म्हणजे लॉस ऑफ हेअर. भरपूर केस गळायला लागतात आणि केस गळल्यामुळं टक्कल दिसायला लागतं. चट्टे, वाईट चट्टे दिसायला लागतात डोक्यावरती. दीज आर द सिम्पटम्स ऑफ सिफिलिस दॅट इज कॉज्ड बाय द बॅक्टेरिया ट्रिपोनिमा पॅलिडम. ओके, कमिंग टू द नेक्स्ट डिसीज दॅट इज गनोरिया. इन गनोरिया देर इज पेनफुल बर्निंग सेन्सेशन ड्युरिंग युरिनेशन. जेव्हा जेव्हा तुम्ही युरिनेशन करता तेव्हा
मूत्र विसर्जन करता तेव्हा देर इज अ लॉट ऑफ पेन अँड बर्निंग सेन्सेशन ड्युरिंग युरिनेशन, उजिंग ऑफ पस. युरिन सोबत आणखीन काय येऊ शकतं तर पस येऊ शकतं बाहेर थ्रू दी पेनिस और वजायना. इन्फ्लमेशन ऑफ युरिनरी ट्रॅक्ट, युरिनरी ट्रॅक्टमध्ये पूर्णपणे इन्फ्लमेशन असू शकतं. एनसमध्ये इन्फ्लमेशन असू शकतं. थ्रोट घशामध्ये होऊ शकतं. आईजमध्ये इन्फ्लमेशन असू शकतं. These are the symptoms of gonorrhea. In females, there is abdominal pain and there is also pain during the intercourse. जेव्हा जेव्हा कॉप्युलेशन होणार तेव्हा तेव्हा पेन असणार आहे फिमेल्समध्ये. वजायनल डिस्चार्ज अँड ब्लीडिंग इज ऑल्सो सीन इन दी फिमेल्स. मेलमध्ये काय काय दिसतंय, देर आर इन्फेक्टेड किडनीज, देन युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. पूर्ण युरिनरी ट्रॅक्ट जो आहे किडनीज पासून ते एनस पर्यंत पूर्ण इन्फेक्टेड राहतो. बर्निंग सेन्सेशन विथ युरिनेशन, जेव्हा जेव्हा युरिनेशनला जाल तेव्हा तेव्हा जाळ लागल्यासारखं तुम्हाला वाटेल. देर इज अ लॉट ऑफ बर्निंग सेन्सेशन अँड लॉट ऑफ पेन. ओके. इन्फ्लमेशन ऑफ दी पेनाइल, पेनिस भरपूर सुजल्यासारखा वाटेल. स्वोलन टेस्टिस, टेस्टिस पण सुजतील आणि डिस्चार्ज फ्रॉम दी पेनिस. डिस्चार्ज ऑफ पेनिस म्हणजेच काय तर देर इज अ पस डिस्चार्ज थ्रू दी पेनिस. These are the symptoms of gonorrhea. So, it is very important to take care of the reproductive health to keep the genitalia very much clean. Coming to the very important part, that is family planning. There is excessive growth of population within short duration called as population explosion. भरपूर प्रमाणामध्ये पॉप्युलेशनची वाढ होणं म्हणजेच काय, पॉप्युलेशन एक्सप्लोजन इन दी व्हेरी शॉर्ट पिरियड ऑफ टाइम. वी हॅव टू फेस व्हेरियस प्रॉब्लेम्स लाईक अनएम्प्लॉयमेंट, लोकांना कामं मिळत नाही आहेत, जॉब्स नाही आहेत, डिक्रीजिंग पर कॅपिटा इन्कम, एम्प्लॉयमेंट नसल्यामुळं पैसे कमी मिळत आहेत, इन्क्रीजिंग लोन, लोक जास्त लोन घ्यायला लागलेत, स्ट्रेस आहे ऑन नॅचरल रिसोर्सेस, माणसांवरती पण स्ट्रेस आहे, अकॉर्डिंगली नॅचरल रिसोर्सेसवरती पण स्ट्रेस आहे. There is only one solution for all these problems, that is it is population control. या सगळ्यांवरती एकच उपाय आहे, हम दो हमारे दो, that is population control. Family planning is essential for this purpose. So in this chapter we have learned very important things and I want you to remember certain points in this, that is reproduction in plants. Then there is reproduction in humans, male and female reproductive system. Then very importantly, asexual reproduction in unicellular and multicellular organisms. Menstrual cycle and reproductive health are the very important points of this chapter. Keep revising it, keep seeing the videos again and again. Thank you.